मित्रांनो, ईटीच्या सेकंड सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या सेशनमध्ये आपण बॅच अनाउन्समेंट केली होती आणि आपण सिलेबस दिला होता. ओके, आता आपण प्रत्यक्ष सिलेबसला सुरुवात करणार आहोत. ओके, 5 टॉपिक होते. पहिल्या टॉपिकचं टायटल आपण दिलं होतं नंबर सिस्टीम. ओके, आणि ह्या नंबर सिस्टीम मध्ये तुमचे 4 कन्सेप्ट होते. त्यातला पहिला कन्सेप्ट आपण डायरेक्ट सुरू करत आहोत. ओके, तर नंबर सिस्टम मध्ये पहिला कन्सेप्ट आहे नंबर सिस्टम. नंबर सिस्टम मध्ये पहिला कन्सेप्ट कोणता आहे? नंबर सिस्टम. सो टाइप्स ऑफ नंबर सिस्टम आपण बघूया. तुमच्या सिलेबसला 4च नंबर सिस्टीम आहे. तर ऑलरेडी तुम्ही याच्यामध्ये शिकलेत. कशामध्ये? सी लँग्वेज मध्ये शिकलेत नंबर सिस्टीम. ओके, तर 4 टाईपच्या नंबर सिस्टीम तुमच्या सिलेबस मध्ये आहेत. तर कोणत्या? एक बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी याच्यामध्ये 0 आणि 1 हे दोनच असतात आणि याचा बेस किती असतो? बेस हा 2 असतो. बेस किंवा त्याला रॅडिक्स म्हणतात. किती असतो? 2 असतो. त्याच्यानंतर दुसरी नंबर सिस्टीम आहे, त्याला आपण ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणतो. ऑक्टल नंबर सिस्टीम. ओके, तर ऑक्टल मध्ये 0 to 7 0 1 2 3 4 5 6 7 अशा 8 डिजिट असतात आणि याचा बेस किती असतो? बेस किंवा रॅडिक्स किती असतो? 8 असतो. देन हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल मध्ये 0 to F इतके असतात आणि याचा बेस किंवा रॅडिक्स किती असतो? 16 असतो. ओके, आणि लास्ट नंबर सिस्टीम आहे डेसिमल. डेसिमल नंबर सिस्टीम. याच्यामध्ये 0 to 9 अशा डिजिट असतात आणि याचा बेस किती असतो? याचा बेस असतो 10. तर अशा पद्धतीने 4 नंबर सिस्टम. एक बायनरी नंबर सिस्टीम, दुसरा ऑक्टल नंबर सिस्टीम, नेक्स्ट आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम आणि लास्ट आहे डेसिमल नंबर सिस्टीम. अशा 4 टाईपच्या नंबर सिस्टीम आहेत. ओके, तर आता आपण त्याचं कन्वर्जन घेऊ. तर त्यासाठी एक चार्ट आहे, तो चार्ट तुम्हाला बनवायचा आहे. तर इथपर्यंत आले तुम्ही? दिसतंय ना? ओके सगळ्यांना? चला, तर हे काय आहे? नंबर सिस्टीम. एक चार्ट बनवायचे, डीटी लेक्चर. माझ्यासोबत चार्ट बनवा. डेसिमल, बायनरी, हेक्साडेसिमल आणि ऑक्टल. अशा पद्धतीने एक चार्ट बनवायचा. डेसिमल 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, त्याच्यानंतर बायनरी. बायनरी काय आहे? 0 0 0 0 0 0 0 1 0 0 1 0 0 1 सॉरी 0 1 1 0 1 0 0. तर अशा पद्धतीने आहे 0 1 0 1. त्याच्यानंतर हे 0 1 1 0. त्याच्यानंतर 0 1 1 1 0 1 0 0 0. त्याच्यानंतर 1 0 0 1 1 1 0
0 नाही 1010 सॉरी 1010 11ला काय लिहितात 1011 12 1100 13 1101 14 1110 आणि 15 1111. त्याच्यानंतर हेक्साडेसिमल 0 1 2 3 4 5 6 7 8 9 A B C D E आणि F. ऑक्टल कसं लिहिणार 0 1 2 3 4 5 6 7 नंतर 10 11 12 13 14 15 16 17. तर हे तुमचं नंबर सिस्टीम आहे. ओके, तर या टाईपच्या नंबर सिस्टीमला बेस बघा हा नंबर आहे समजा 11101 हा नंबर आहे. तर या टाईपच्या नंबर सिस्टीमला आपण काय म्हणू बायनरी नंबर सिस्टीम. याच्यामध्ये एक तर 0 असतं किंवा 1 असतं, हे दोनच डिजिट असतात. तर याला आपण बायनरी नंबर सिस्टीम म्हणतो. याचा बेस किती असतो 2 असतो. याचा बेस किती असतो 2 असतो. म्हणजे हे 2च्या पटीमध्ये त्याची किंमत वाढते. ओके, 2च्या पटीमध्ये त्याची किंमत वाढते. जसं आता हे 1000 आहे किंवा अशी संख्या आहे किती 203 ही एक संख्या आहे. त्या 3ची किंमत किती आहे 3 आहे. त्या 0ची किंमत किती आहे काही नाही. त्या 2ची किंमत किती आहे 200. 200 आणि 3 203 असं आहे. सो पोझिशन 10 पटीने इथं वाढतं. 51 दशांश सहस्रम आपण म्हणतो ना 10 पटीने, म्हणून याला डेसिमल नंबर सिस्टम म्हणतात. याला काय म्हणतात डेसिमल नंबर सिस्टम. हे 10 पटीने वाढतात म्हणजे याचा बेस किती आहे 10 आहे. तसंच याचा बेस किती आहे 2 आहे. याचा बेस किती आहे 2. मग 2 रेस्ट टू पॉवर ने याची व्हॅल्यू बदलते, ते आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. ओके, ही झाली बायनरी. त्याच्यानंतर ऑक्टल नंबर सिस्टीम. याच्यामध्ये 0 to 7च असते. 0 to 7 8 आणि 9 याच्यात नसतंच. 8 आणि 9 नसतं, बाकी सगळे असतात. डेसिमल मध्ये सगळेच नंबर असतात, फक्त 8 आणि 9 नसतं. म्हणजे 0 to 7 डायरेक्ट 10 ते 17. 18 19 असेल का? हां, 8 आणि 9 नसतं. ओके, तर हे साधी ऑक्टल नंबर सिस्टीम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. त्याचा बेस किती असतो 16. याच्यामध्ये काय असतंय 0 to 9 अँड A to F. 0 to 9 हे डेसिमल नंबर आणि A to F हे अल्फाबेट्स. तर अशा पद्धतीने हे नंबर आहेत. बघा इथं दिसेल तुम्हाला 0 to 9 डेसिमल नंबर आणि A to F अल्फाबेट. अशा पद्धतीची हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम आहे. इथं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डेसिमल नंबर सिस्टीम. याच्यामध्ये 0 to 9 अशा पद्धतीने बीट असतात. ओके, सो दिस इज नंबर सिस्टीम. ओके, तर आता आपण काय करू ह्या नंबर सिस्टीमचं कन्व्हर्जन करू. त्याचं कन्व्हर्जन करू. तर या टाईपचे व्हिडिओ मी ऑलरेडी मागच्या एपिसोडमध्ये मागच्या वर्षीच्या DEM सब्जेक्टमध्ये घेतले. कोणता सब्जेक्ट DEM. माझ्या चॅनलवर जा. DEM च्या 2 एक सुपरफास्ट रिव्हिजन सेशन आहे त्याच्यामध्ये घेतलं आणि रेग्युलरच्या बॅचमध्ये सुद्धा DEMचं नंबर सिस्टीम डिटेलमध्ये घेतलं. तुम्ही ते बघू शकता. नसेल तर आपण शॉर्टकटमध्ये आता घेणारच. ओके, चला तुम्हाला C लँग्वेजमध्ये सुद्धा हे डिटेलमध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही ते बघू शकता. चला पटकन लिहून घ्या बरं 2 मिनिटांमध्ये. चला लिहायचं झालं असेल असं क्लिअर करून आपण सुरुवात करू. आता कन्व्हर्जन ऑफ नंबर सिस्टीम बघू आपण. काय बघायचं आपल्याला कन्व्हर्जन ऑफ नंबर सिस्टीम. इंटर कन्व्हर्जन. इंटर कन्व्हर्जन ऑफ नंबर सिस्टीम. सगळ्यात पहिले आपण काय बघू डेसिमल टू बायनरी. ओके, पहिली नंबर सिस्टीम बघायचं आपल्याला डेसिमल टू बायनरी. डेसिमल नंबर सिस्टीम टू बायनरी नंबर सिस्टीम. समजा एक साधा नंबर आहे 56.
या 56 नंबर सिस्टीमला आपल्याला काय करायचं आहे, 56 डेसिमल इज इक्वल्स टू हाऊ मच बायनरी, असा प्रश्न आहे. 2 मार्काला 4 मार्काला विचारते या टाईपचा. तर 56 डेसिमलचं आपल्याला बायनरीमध्ये करायचं. मग काय करावं लागेल रे? तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, एक मिनिट बघा मध्यंतरी फोन होता. आता 56 डेसिमल जे आहे त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय खूप सोपी प्रोसेस आहे. त्याला काय करावं लागेल तुम्हाला, सगळ्यात पहिले 56ला तसं तसं लिहायचं आणि 56ला तसं तसं लिहिल्याच्या नंतर त्याला काय करायचं, 2 ने भागायचं. ओके, तर 56 ओके 27 27 दोन्ही सॉरी 28 28 दोन्ही 56, बाकी किती राहील 0. 28 दोन्ही 56. ओके, आता या 28 ला परत 2 ने भागायचं. ओके, तर 14 दोन्ही 28, बाकी किती राहील 0. ओके, परत या 14 ला 2 ने भागायचं. 7 दोन्ही 14, बाकी किती 0. कंप्लीट भाग जाते. आता 3 दोन्ही 6, बाकी 1. 3 दोन्ही 6 आणि 1 7. त्याच्यानंतर बेग बे आणि बाकी 1. ओके, 2 1 2 आणि 1 3. 3 1 सॉरी 3 दोन्ही 6 आणि 1 7. 7 दोन्ही 14, 14 दोन्ही 28, 28 दोन्ही 56, अशा पद्धतीने. आणि उरला खाली 1. तर काय करायचं, खाली मोजून जायचं. म्हणजे 56 डेसिमल इज इक्वल्स टू 111,000 बायनरी, अशा पद्धतीने तुम्हाला काउंट करायचं. तर कसं केलं पुन्हा एकदा लक्ष द्या. हा जो डेसिमल नंबर आहे जसा तसा घ्यायचा आणि त्याला काय करायचं, 2 ने डिवाइड करायचं. त्याला काय करायचं, 2 ने डिवाइड करायचं. खूप सोपं आहे, समजलं? लिहून घ्या. आता होमवर्कसाठी करा. होमवर्कसाठी तुम्ही करा. मग येतो 108 बायनरीला डेसिमलला बायनरी कन्वर्ट करायचं. हा तुम्हाला होमवर्क, तुमचा होमवर्क आजचा. समजलं? चल, हे झालं डेसिमल टू बायनरी. सोपं आहे. काय करायचं आहे, नंबर घ्यायचा, त्याला 2 ने डिवाइड करायचं आहे आणि याला म्हणतात MSB, मोस्ट सिग्निफिकंट बिट म्हणतात. ओके, किंवा MSD सुद्धा म्हणतात. MSD म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट डिजिट, बिट किंवा डिजिट. आणि याला म्हणतात LSD, ओके, लिस्ट सिग्निफिकंट. लिस्ट म्हणजे हे कमी कमी, याची कमी किंमत आहे, याची जास्त किंमत आहे. ओके, तर मग खालून वर मध्ये जायचं आणि